मम्मी त्या एक जाऊ बाई या थरला जाऊन वागतील असं वाटलं नव्हतं बघा कधी मला. हो सत्यभाऊजींचा एवढा राग, सरळ गोळीच घातली होय त्यांना. मम्मी हो सत्यभाऊजींचं काही बरं वाईट झालं असतं तर. ए सपने थोबाडाने नीट बोल तुझ्या. काही नाही होणार माझ्या सत्याला, पण त्या नेबेटचा जीव घ्यायला तर मी पुढे मागे बघणार नाही बस. असा एका झटक्यात नाही जीव घेणार तिचा, खंगून खंगून मारणार तिला मी. हो मम्मी साहेब काय झालं आपल्या सत्यदादाला, ते बरे आहेत ना? सुष्मे हा काय सांगायचं तू, बरंच आहे म्हणायचं बघ. डॉक्टरने तर समजा धीर सोडला होता बघ, पण ते देवानं माझी हाक ऐकली आणि माझ्या सत्यानं श्वास घेतला. मरणाच्या दारातनं परत आले बघ माझं लेकरू कोकरू वागरू. होय मम्मी साहेब, देवानं तुमची हाक ऐकली बघा. तुम्ही काय बी काळजी करू नका. अहो आपलं सत्यदादा पहिल्यासारखं बरं होत्याल, पण त्या इन्स्पेक्टर मॅडमचं काय हो मम्मी साहेब, तिचा काय बंदोबस्त केला का नाही तुम्ही? तेच तर विचार करते मी, तिचा बंदोबस्त कसा करायचा ते. पण मी एकटीनेच काय विचार करायचा तो, तुम्ही काय करणार आहे का नाही? देव मानता ना तुम्ही सत्याला, तुमच्या मदतीला येळेकाईला धावून येतो ना तो, मग आज तुम्ही त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्याच्या उपकाराचं पान फिरलं पाहिजे तुम्ही. भाऊबीजीला ओवाळणी घेताना त्याच्याकडनं तुमच्या भावासाठी आज तुम्ही पेटून उठलं पाहिजे. त्या नेबेट इन्स्पेक्टरांचा माज उतरवला पाहिजे. मी तर म्हणते तिचा जीवच घेतला पाहिजे. अहो मम्मी साहेब तुम्ही फक्त काय करायचं सांगा. शब्बास माझ्या सख्यानी, ह्योच रात तुमच्या डोळ्यात मला दिसला पाहिजे. आता तुम्ही फक्त जाऊन लोकांनी भडकवा आणि एवढं चेतवा का नाही का मोर्चा निघायला पाहिजे, तोडफोड व्हायला पाहिजे. इथून बाहेर पडल्या आता कामाला लागा. पत्रकारांना सांगा का मम्मी साहेब त्यांच्याशी बोलायला तयार आहेत म्हणून, आणि त्यांना हे आवर्जून सांगा का त्या मुजवणी इन्स्पेक्टरमुळे तुमचा सत्यदादा मनाच्या दारात कसा उभा आहे. तुम्ही फक्त आग लावा, त्याचा बनवा कसा करायचा ना ते मी बघते. चला लागा कामाला. ही नेबेट माझ्या सत्याच्या जीवावर उठली ना, मी बी आता तिच्या जीवावर उठणार. जय द्या, चल गाडी काढ. मम्मी कुठे जायचं? कमिशनर ऑफिसला. मम्मी अगं आपण इथं थांबणं गरजेचं आहे आता. इथं थांबून त्या नेबेटचा बंदोबस्त कसा करणार मी? हे बघ मम्मी, तुझ्या डोक्यातून राग आता काढून टाक. अगं सत्यदादाची कंडिशन नाजूक आहे, आपल्याला इथं थांबणं गरजेचं आहे ग. बरोबर आहे जय द्या तुझं, पण माझ्या सत्याला न्याय मिळणं बी तितकंच गरजेचं आहे. हेतून पुढे त्या नेबेटचं थोबाड बी माझ्या सत्याला दिसलं नाही पाहिजे. अगं मम्मी पण जय द्या, आता काय बी बोलू नको बघ. मम्मी बोलतायत तेच बरोबर आहे. आम्ही जातो आमचं. आता जिथं कुठं जाशील तिथे या मला घेऊन जा. मला एकट्याला असं वाऱ्यावर सोडून जाऊ नको सत्या. मला एकट्याला सोडून जाऊ नको रे. मी काय करू सांग? सत्या उठकी. अहो बाबा सांगा की याला. माझ्याशी बोलत नाही, रुचला का माझ्या होतो. सांगा की तुमचं ऐकलं जरा, कावा की त्याला तुम्ही. अहो सगळं ऐकतोय त्यो, पण बोलत नाही माझ्या बरोबर. सत्या बोल की का. हे सत्या उठकी. बाप्पा सांगा की त्याला. अहो बोलत नाही माझ्या बरोबर, रुसलाय बाप्पा. सांगा बोलत नाही तू, बोलत नाही हो बाप्पा माझ्या बरोबर. शांतो बळवंता, शांतो. हे बघ सत्य तुझ्याशी, आपल्या सगळ्यांशी नक्की बोलणार आहे, पण त्यासाठी थोडा धीर धरायला हवा ना. हे बघ माझा देवावर जितका विश्वास आहे ना, तितकाच विश्वास तुमच्या मैत्रीवर पण आहे. सत्य नक्की ऐकेल तुझं. हे बघ सत्याचं तुझ्यावर, माझ्यावर, आपल्या सगळ्यांवर खूप जीवापाड प्रेम आहे, आणि आपल्यासाठी तरी का होईना पण सत्य नक्की जागा होईल. पप्पा
मी आताच मुंबईला फोन केलाय. 1 नंबर बेस्ट डॉक्टरांची टीम आणण्याचा प्रयत्न करतोय मी. त्यांना म्हणलं पैशाची काय काळजी करू नका, फक्त आमचा सत्यदादा बरा झाला पाहिजे. हे खूप चांगलं केलंस जयत्या तू. आपलं सत्य बरा व्हायला जगाच्या पाठीवर कुठं पण जाऊ आपण, पण सत्याला सुदैव आणूच आपण.